दिवसाची सुरुवात येशीबरोबर एक लहानशी गोष्ट आहे की एक सुतार अ, त्याचं काम एका गावामध्ये करत असतो आणि तो खूप कुशल सुतागार असतो. अतिशय चांगलं काम करायचा आणि त्यांनी अनेक घरं बांधली होती आणि इतकी सुंदर सुंदर घरं बांधली होती की मोठमोठे लोक येऊन त्याच्याकडून घर बांधून घ्यायचे. लाकडाचं जे काही नक्षीकाम असेल किंवा जे काही घरासाठी लागणारं असेल, तो इतकं सुंदर बनवायचा की मोठमोठे गावातले पुढारी लोकसुद्धा येऊन, आजूबाजूच्या गावातले सुद्धा त्या गावातले येऊन त्याला बोलवून घेऊन जायचे आणि त्याच्याकडून काम करून घ्यायचे. परंतु तो स्वतः एका लहानशा घरात राहायचा, की जे घर जे आहे ते थोडं तुटकं-फुटकं होतं. त्याचे दरवाजे थोडे निघालेले होते किंवा त्याचं घराचं जे प्लास्टर आहे ते पडून चाललेलं आणि अशा घरातच तो राहत होता. आणि त्याला 2 मुलं होते. पण ते 2 मुलं खूप आळशी होते. तरुण झाले होते. परंतु त्याच्या ओळखीने त्याने एका जमीनदाराकडे त्यांना कामाला लावलं होतं. परंतु नेहमी ते शेतावर जमीनदाराच्या शेतावर उशिरा जायचे, लवकर निघायचे, काहीतरी कारण सांगायचे आणि काम नाही करायचे. आणि अशा प्रकारे तो जमीनदार येऊन नेहमी या सुताराजवळ त्यांची कंप्लेन करायचा की हे तुझे मुलं आहेत, काही काम करत नाही, हे तुझे मुलं आहेत म्हणून मी ठेवलं आहे, दुसरं कोणी असतं ते मी त्यांना हाकलून दिलं असतं. आणि एक दिवस हा सुतार घरामध्ये बसतो आणि त्याची 2 मुलांना सांगतो की या बसा, मला तुमच्याबरोबर काहीतरी बोलायचं आहे. आणि तो सुतार त्यांना सांगतो की हे जे पडकं घर बघितलं, ह्याची मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. आणि तो विचार करतो की काय, म्हणजे हे आता वडील आपल्याला काय सांगणार आहे. तो सुतार सांगतो की मी पुष्कळ चांगलं काम करत होतो आणि ज्यावेळेस मी चांगलं काम करत होतो त्यावेळेस एका जमीनदाराने मला सांगितलं की मी तुझ्याकडून एक चांगलं घर बांधून घेणार आहे. आणि त्यावेळेस मी काम सोडायच्या विचारात होतो. मी विचार केला की आता मी थकलो आहे, आता मला काम करायचं नाही आहे, आता थोडंसं वय पण होत आहे. परंतु तरी त्याची जमीनदार बोलला की त्याची शेवटची इच्छा आहे की तू एक घर बांधावं. आणि हा सुताराने कंटाळा केला, परंतु त्या जमीनदाराने सांगितलं म्हणून कसंबसं घर बांधलं. साधं लाकूड वापरलं, प्लास्टर नीट केलं नाही, फक्त जरा बाहेरून थोडं जर नीट केलं, थोडा मुलामा लावला, रंग लावला आणि थोडं चांगलं दिसावं असं घर त्यांनी बांधलं. आणि ते बांधल्यानंतर त्या घराची चावी त्या जमीनदाराने त्याच्याच हातात ठेवली आणि त्याला सांगितलं की तू पुष्कळ वेळा आणि आमची मदत केलेली आहे, तुला बक्षीस म्हणून मी हे घर देत आहे. आणि त्या सुताराला अतिशय वाईट वाटलं, कारण त्यांनी ते चांगलं काम केलं नव्हतं. आणि त्यांनी मुलांना सांगितलं, बघा हे जे घर आहे, हेच घर जे पडकं आहे, सगळे पोपडे निघाले, हे माझ्या निष्काळजीपणाचं फळ आहे. मी माझं काम प्रामाणिकपणे केलं नाही म्हणून हे सगळं झालेलं आहे. जर मी तेच काम मी मनापासून जसं पूर्वी करायचो तसं केलं असतं तर आज हे आपलं चांगलं घर असतं. आणि मुलांना त्यांची चूक समजली. ते बोलले की उद्यापासून ते सकाळीच जाऊन जमीनदाराच्या शेतामध्ये काम करू लागले. खूप मेहनत करायचे ते. आणि जमीनदारसुद्धा त्यांच्यावर खुश झाला. काही वर्षांनी जमीनदाराने संपूर्ण हिशोबाची जबाबदारी त्या मोठ्या मुलाला दिली आणि लहान मुलाला एक वेगळं शेत त्याच्या नावावर करून दिलं आणि त्याला सांगितलं की तू ह्या शेतामध्ये काम करत राहा. आणि त्यांचं प्रामाणिकपणाचं त्यांचं बक्षीस त्यांना मिळालं. त्याचे वडील त्यांना म्हणाले होते की जे काही आपण पेरू तेच आपल्याला कापणी करावं लागेल. आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या जीवनामध्ये जे पेरतो, चांगलं वाईट त्याचंच फळ आपल्याला मिळणार आहे. जे पेराल तेच उगवेल. बघा, वाईट पेराल तर वाईट कापणी कराल, आळसपणाने पेराल तर आळशीपणाचंच तुम्हाला फळ मिळेल. सुडाने पेराल तर तुम्हाला सुडाचंच पीक कापावं लागेल. पाप पेराल तर पापच उगवणार आहे, त्याची कापणी आपल्याला करावी लागणार आहे. आध्यात्मिक वचनाची पेरणी कराल तर आत्म्याची कापणी कराल. आयुष्यामध्ये नेहमी हे लक्षात ठेवा की चांगल्याची पेरणी केली तर आम्ही चांगल्याची कापणी करणार आहोत.
आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे गलती करास पत्र ह्याचा 6वा अध्याय आणि 7 आणि 8 वचनं बघा. गॅलेशियन्स चॅप्टर 6 अँड वर्स 7 अँड 8. फसू नका, देवाचा उपवास व्हायचा नाही, कारण मनुष्य जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. जो आपल्या देहासाठी पेरतो त्याला देहापासून नाशाचे पीक मिळेल, आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.